प्रदेश काँग्रेस कमिटी महात्मा फुले जयंती उत्सवाच्या निमित्तानं महात्मा फुलेंची 200वी जयंती संबंध महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष करतोय आणि मला कल्पना आहे की अशा पद्धतीचा उपक्रम या देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाने राबवलेला नाही। फक्त एकमेव काँग्रेस पक्ष असा आहे की ज्याला फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आहे, गांधी नेहरूंच्या विचारांचा वारसा आहे। त्यांनी हा जयंतीचा उत्सव संबंध राज्यभर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात ज्या जिल्ह्यामधून होते आहे त्या जिल्ह्याला काँग्रेसची फार ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। महात्मा गांधी, फुले शाहू आंबेडकर असतील, गांधी नेहरू असतील यांची फार पार्श्वभूमी आहे। त्या जिल्ह्यातून मोठा कार्यक्रम घेऊन अनंतराव मोहोळांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी कार्यक्रम साजरा करतोय आणि 200वी जयंती एक आदर्श। आज महात्मा फुल्यांची गुलामगिरीचं पुस्तक असेल, शेतकऱ्यांचा आसूड असेल, दलितांच्या मधला उपक्रम असेल, त्यांच्यासाठी विविध योजना राबवल्या त्यांचा असेल, हे सगळा विसर आजच्या काँग्रेसला पडलेला नाही आणि ज्यांना पडलाय त्यांना जागृत करावं म्हणून हा कार्यक्रम संबंध महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत फुलेंच्या माध्यमातून आम्ही नेण्याचा प्रयत्न करतोय आणि मला खात्री आहे की त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय। उद्याचा कार्यक्रम या जिल्ह्यातला एक ऐतिहासिक कार्यक्रम ठरेल यासाठी आमच्या देशाचे नेते मुकुलजी वासनिक यासाठी उपस्थित आहेत। प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ जे आहेत, चंद्रकांत हांडोरे आहेत, विरोधी पक्ष नेते माजी गटनेते सन्माननीय विजय वडेट्टीवार आहेत, चंद्रकांत हांडोरे जे आहेत, बळवंत वानखेडे आहेत, यशोमती ठाकूर आहेत, माणिकराव ठाकरे आहेत आणि मी स्वतः कार्यक्रमाला हजर आहे। आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम उद्याचा करतोय। न भूतो न भविष्यता असा हा कार्यक्रम व्हावा अशा पद्धतीची तयारी सन्माननीय अनंतरावजींनी केलेली आहे। त्यांना मी धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम यशस्वी होईल असं मी आपणासमोर कथन करतो। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती उत्सव समितीच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम उद्या इथे आर्वी येथे संपन्न करतो आहोत। आमच्यासाठी ही भूषणावह आणि आर्वीकरांसाठी, वर्धा जिल्ह्यासाठी ही भूषणावह गोष्ट आहे की हा कार्यक्रम वर्धा जिल्ह्याचा आर्वीमध्ये संपन्न होतो आहे। यामुळे आर्वी मतदारसंघातील तीनही तालुक्यातील जे काँग्रेसचे ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि ग्रामीणचे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता आमचे कार्यकर्ते यशस्वीपणे झटत आहेत। हा कार्यक्रम यशस्वी होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।